आणि आता सविस्तर वृत्त. विवंचनेत असलेल्या 56 वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा गुरुवारी हृदयविकारानं मृत्यू झाला. त्यांची 36 वर्षांची सेवा झाली होती. या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली असून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अमरावतीच्या वरुड आगारातली ही घटना आहे. वीरेंद्र माणिकराव हिवसे असं मृत झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या संप आंदोलनात ते सहभागी होते. वरुड आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या हिवसे यांची आंदोलनात सहभागी असल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी दर्यापूर आगारात बदली करण्यात आली होती. गुरुवारी ते अमरावतीच्या मध्यवर्ती बस स्थानकासमोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आले होते. विवंचनेत असलेल्या हिवसे यांनी आपल्या भावना उपस्थित कर्मचाऱ्यांसमोर मांडून मन हलकं करण्याचा प्रयत्न केला. दुपारी 3 नंतर ते आंदोलन स्थळावरून दुचाकीनं घराकडे जाण्यासाठी निघाले. घराजवळ पोहोचत असतानाच ते अचानक खाली कोसळले. आजूबाजूचे नागरिक त्यांना दवाखान्यात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती अन्य कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी धाव घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून संतापही निर्माण झालाय. ऐन मुलाखतीच्या दिवशी अमरावती जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या एका जागेसाठी तब्बल 800 अर्ज दाखल झाले आहेत. अमरावती जिल्हा निवडणूक मुलाखत राज्यात सध्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटल्यामुळे विविध परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. नुकतीच म्हाडामधील परीक्षा भरती पेपर आदल्या दिवशी रात्री 2 वाजता रद्द करण्यात आली होती. अशाच प्रकारे ऐन मुलाखतीच्या दिवशी अमरावती जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याच्या माहितीनं विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग अमरावती अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदाची एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. तर आज मुलाखतीकरिता उमेदवारांना बोलविण्यात आले होते. मुलाखत रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय. कारण की आज जी इंटरव्ह्यू होते महिला बालकल्याण ज्या यशोमतीताई त्यांच्या डिपार्टमेंटचे एका जागेसाठी इंटरव्ह्यू होते, त्या एका जागेसाठी जवळपास 900 ते विद्यार्थी आलेले आहेत. चंद्रपूर, नागपूर, मुंबईवरून एसटा बसेस बंद आहे. त्या दरम्यान एका पोस्टसाठी विद्यार्थी इथपर्यंत आलेले आहेत. त्यांना आज वेळेत अधिकारी म्हणतात की 900 विद्यार्थी आले, आमच्या हातात काही आहे नाही म्हणून आम्ही पेपर कॅन्सल करतो. हे ऐन वेळेवर जेव्हा पेपर सुरू होईल त्या ऐन वेळेवर ते पेपर सांगतात की कॅन्सल झालेला आहे. त्यासाठी आमचं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी आमचं गैरसोय जे विद्यार्थिनी आहेत त्यांची गैरसोय होत आहे. बसेस बंद आहेत. शासनाने हा घोळ लावलेला आहे. सरकार जर आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही आधी जागा भरली आहे का, हा आमचा प्रश्न आहे त्यांना. ही जी जागा एका जागेसाठी जो इंटरव्ह्यू होता ती तुम्ही आधीच जागा भरली आहे का, नसेल भरली तर मग वेळेत एवढ्या लवकर का कॅन्सल केली तुम्ही. आम्हाला न्याय हवा आहे. आम्हाला त्याची पूर्णतः त्याचा मोबदलाही देण्यात यावा आणि लवकर परीक्षा घ्यावी असं आहे माझं मत. डाटा ऑपरेटरची एक जागा होती. मला कालच कळलं, मी कालच फॉर्म भरला आणि कालच निघाली. आणि जेव्हा आम्ही निघालो ना आज इथं आल्यावर आम्हाला कळतं की एक्झाम कॅन्सल झालेली आहे. ते पण त्यांच्याकडून नाही, नोटीस आम्ही बघितली तेव्हा माहिती पडलं. मग आम्ही विचारलं सर कुठे, इकडे आहे तिकडे मीटिंगला आहे, तरी आम्हाला त्यावेळेस लवकरच रिप्लाय मिळाला नाही. नंतर आम्ही सर्व विद्यार्थी जमा झालो आणि नंतर आम्हाला आता थोडं त्यांच्याकडून आता काय घेतलं माहित नाही. वेळेवर त्यांनी एक्झाम कॅन्सल केली. जर त्यांना कॅन्सल करायची होती तर आम्हाला काल आम्ही ईमेल केलं, त्याच्यावर रिप्लाय द्यायचं होतं की उद्या एक्झाम होणार नाही. आम्ही त्याच वेळेस निघालो नसतो. आमची ही अपेक्षा आहे की आमचं जाणं येण्याचा खर्च द्यावा आम्हाला, कारण की एवढं त्रास होतो आणि कोरोनाचा काळ, बस सुरू नाही आहे, कुठे काय करणार आहे आता आम्ही. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर घरकुल वाटपाच्या मुद्द्यावरून नगर परिषदेत प्रहार संघटनेतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मात्र यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी चक्क मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर काढून त्याची तोडफोड केली. यावेळी नगर परिषद कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली होती. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगरपालिका क्षेत्रात गोरगरीब नागरिकांना घरकुल निधी अद्यापही उपलब्ध झाला नसून नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं वाटपही करण्यात आला नाहीये. त्यामुळं मंजूर घरकुल त्वरित वाटप करण्यात यावं या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीनं दर्यापूर नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या दालनात जाऊन कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. यावेळी मागण्यांसंदर्भात त्यांना विचारणा केली असता मुख्याधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी थेट मुख्याधिकारी यांची खुर्ची ऑफिसच्या बाहेर काढली आणि त्यांच्या खुर्चीची तोडफोड केली आणि निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान अधिकाऱ्यांतर्फे पोलिसांना पाचारण करण्यात आलं. आंदोलनादरम्यान पोलिसांनी 20 ते 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली आणि त्यांची नंतर सुटका करण्यात आली.
काल आम्ही दर्यापूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जे आहेत पवार वानखडे यांना दर्यापूर नगरपालिका क्षेत्रातील विविध घरकुल योजना ज्या आहेत, घरकुल योजनेपासून नागरिक वंचित आहेत, त्यांच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो. मात्र जे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आहे यांनी हेतू परस्पर आमचे निवेदन स्वीकारले नाही. त्यामुळे आज आम्ही प्रहारच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांच्या सह मुख्याधिकारी यांच्या दालनात आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे व मुख्याधिकारी यांना जाब विचारण्यासाठी आज आम्ही गेलेलो होतो. मात्र अधिकारी हा तिथं हजर राहिला नाही. त्यामुळे आम्ही प्रहारच्या वतीने आक्रमक आंदोलन केलेले आहे. यात मुख्याधिकारी यांनी जर येत्या 8 दिवसात सदर झालेल्या प्रकरणात जर माफी मागितली नाही तर प्रहारच्या वतीने आम्ही यापेक्षाही मोठ्या स्वरूपाचे आंदोलन यावेळी करणार आहोत. हा एक आम्ही प्रहारच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना इशारा देत आहे. अमरावती महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या अकोली परिसरातील म्हाडामार्फत बांधण्यात आलेल्या इमारतीमधील गाळे आता अधिकृतरित्या गाळेधारकांच्या नावावर करण्याच्या प्रस्तावाला मंडळातर्फे हिरवा कंदील मिळाला आहे. या निर्णयामुळे जवळपास 600 गाळेधारकांना लाभ मिळणार आहे. महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे पक्षनेते तुषार भारतीय यांनी यासाठी गृहनिर्माण विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. अकोला परिसरात माढातर्फे अत्यल्प उत्पन्न गट व अल्प उत्पन्न गट मिळून 600 घरांचं बांधकाम करण्यात आलं आहे. येथील रहिवाशांनी म्हाडाची कुठलीही परवानगी न घेता ही घरं परस्पर इतरांना विकली. 5 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंतच्या स्टॅम्प पेपरवर हा व्यवहार त्यावेळी करण्यात आला. विक्री झाल्यानंतर नव्या खरेदीदारास शासनाच्या मूलभूत सोयी सुविधांचा लाभ मिळणे कठीण झालं आहे, ज्यामध्ये वीज आणि नळाचं मीटर यासारख्या आवश्यक बाबींचा समावेश होता. प्रभागाचे नगरसेवक तुषार भारतीय यांनी याबाबत गृहनिर्माण विभागाकडे पाठपुरावा करून सदर घर गाळे नवीन खरेदी करणाऱ्याच्या नावावर करण्यात यावे, जेणेकरून त्यांना शासकीय सुविधांचा लाभ मिळेल, अशी मागणी फेब्रुवारी 2021 मध्ये केली आहे. याकरिता यवतमाळ जिल्ह्याकरिता घेण्यात आलेल्या अशाच निर्णयाची माहिती देखील भारतीय यांनी विभागाला सादर केली. या सर्व पाठपुराव्यामुळे अखेर गृहनिर्माण विभागानं अनाधिकृत पद्धतीनं विकण्यात आलेले सर्व गाळे नव्या खरेदीदाराच्या नावे करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे एक प्रकारे मानसिक समाधान मिळाल्याची प्रतिक्रिया यावेळी पक्षनेते तुषार भारतीय यांनी दिली. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड जे आहे म्हाडा, त्यांच्या माध्यमाने संपूर्ण महाराष्ट्रभर आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी घराची बांधकाम होत असतं आणि काही ठिकाणी असं लक्षात आलं आहे की ते घरं परस्पर विकलेले आहेत. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर, 20 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते त्यांनी दिली, इमला खरेदी असेल, आणि नंतर ते विकणारे मूळ मालक निघून गेले. पण ज्यांनी आत्ता घेतलेलं आहे, ज्यांनी 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर ते लिहून घेतलं आहे, त्यांना म्हटलं त्याचा कुठलाच लाभ मिळत नव्हता. त्यांना इलेक्ट्रिकचं कनेक्शन मिळत नव्हतं, त्यांना पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन मिळत नव्हतं, अजून ज्या कोणत्या लाभ होता ते लाभ मिळत नव्हते. आणि म्हणून मी 12/1/2021 एक पत्र म्हाडाला दिलं होतं. त्यावर काही बैठका लागल्या, त्या बैठकीला मी उपस्थित होतो. त्याची 3 महिन्याची काही प्रक्रिया त्यांनी चेकआउट केलेली आहे, फ्रेम केलेली आहे. अर्ज करावा, त्यानंतर पेपरला त्याची जाहिरात दिली जाईल आणि ज्यांच्या गाळ्यावर तक्रार आलेली नाही त्यानंतर ते त्यांच्या नावाने खरेदी करण्यात येईल. मला असं वाटतं की खूप मोठा दिलासा अशा सगळ्या गरीब कुटुंबांना मिळणार आहे आणि हा आनंद देत असताना मलाही समाधान आहे की याचा पाठपुरावा केल्यामुळे हे शक्य झालेलं आहे. नांदगाव पेठ इथून जवळच असलेल्या बोर नदी प्रकल्पाकरता सरकारतर्फे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांना अत्यल्प दरानं शेतीचा मोबदला मिळाला असून तो मोबदला अतिशय तोकडा असल्याचा आरोप करत विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे प्रकल्पासमोर सांकेतिक सत्याग्रह करण्यात आला. या आंदोलनात शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला आणि न्याय देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांना एक धोरण एक न्याय या तत्वानं 2013 मध्ये दर निश्चित करून फरकाची रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर करून वाटप करावी. खरेदी प्रकरणात त्रुटीची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, त्याकरता उच्च समिती गठीत करण्यात यावी. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरीविषयक प्रमाणपत्र प्रदान करण्यात यावं. शासकीय निमशासकीय सेवेत सामावून घ्यावं. आवश्यकता भासल्यास 5 ते 15% एवढं समांतर आरक्षण देण्यात यावं. सेवेत सामावून घेणे शक्य नसल्यास प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकास 20 लाख रुपये अनुदान देऊन प्रमाणपत्र द्यावं.
महाराष्ट्र शासन प्रकल्पग्रस्त पुनर्वसन कायदा 1999 रद्द झाल्यानं सर्व निर्माणाधीन प्रकल्पास नवीन भूसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना अधिनियम 2013चा कायदा लागू करून त्याप्रमाणे सर्व देय लाभ व पुनर्वसन करण्यात यावं इत्यादी मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. सर्व खरेदीचे ज्या मुद्द्यानं जे खरेदी झालेले आहे त्यांना जास्तीत जास्त भाव मिळण्यात यावं ही विनंती आहे. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री आहे त्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष दिलं पाहिजे. दुसरा असा विषय आहे की ज्या खात्याचे जे मंत्री आहे राज्यमंत्री त्यांनी पण ह्या प्रकरणामध्ये लक्ष दिलं पाहिजे. सर्वांना हे माहीत आहे की हे काय झालं, कसं घडलं, काय घडलं. फक्त एकच विनंती आहे, अमरावती जिल्ह्यातले जे आमदार आहे मुंबईला जे चालू आहे जे अधिवेशन, आमदारांना सर्वजणांना प्रश्न तिथं केला पाहिजे. 2010मध्ये तो भावाची किंमत आता 2013मध्ये यानं गुणांक वापरून 18 लाख 17 लाख रुपये देण्यात केली. म्हणजे देगाव आणि नांदगाव भेटला आणि आमची देगावची किंमत दिली त्यांनी फक्त आम्हाला 2,76,000 आमची बरोबर किंमत सरळ खरेदीने आमच्या खरेदी करण्यात आल्या. तर त्या वळगून आम्हाला जो आजचा भाव आहे शासनाने दिलेला बाकी लोकांना तो भाव आम्हाला देण्यात यावा. त्यासाठी आम्ही या संघर्ष समितीच्या विषयाने आम्ही आज विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचे आणि जोडधंद्याविषयी माहितीचं आदानप्रदान करणारं कृषी प्रदर्शन ॲग्रोव्हिजन शुक्रवारपासून सुरू झालं. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुधारणा करण्याच्या प्रयत्नात ॲग्रोव्हिजन हे एक पाऊल असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यावेळी केलं. गेल्या 12 वर्षांपासून नागपुरात ॲग्रोव्हिजन हे कृषी प्रदर्शन आयोजित केलं जातं. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. मात्र यंदा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना विविध बाबीत मार्गदर्शन करण्यासाठी या प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं. नागपूरच्या रेशीमबाग मैदानात या भव्य कृषी विषयक प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा सुरेश भट सभागृहात पार पडला. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या प्रदर्शनीचं उद्घाटन झालं. कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ॲग्रोव्हिजन सारखे प्रदर्शन त्याच दिशेने एक पाऊल असल्याचं प्रतिपादन कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यावेळी केलं. किसान भाई सौभाग्यशाली हैं कि उन्हें नितिन गडकरी जी जैसा बहुआयामी और दूरदृष्टि वाला नेतृत्व प्राप्त हुआ है. हम सब इस बात को भलीभांति जानते हैं, महाराष्ट्र में जब भी विदर्भा की बात आती थी तो महाराष्ट्र तो चिंतित रहता ही था, लेकिन यहाँ परिस्थिति से सारा देश भी चिंतित होता था. लेकिन मुझे इस बात का बहुत ही गौरव है कि माननीय नितिन गडकरी जी ने इस सारी परिस्थिति पर दृष्टि डाली और लगातार नए नए प्रयोगों के माध्यम से किसानी सुधरे, कृषक की माली हालत सुधरे, खेती में टेक्नोलॉजी आए, प्रोसेसिंग हो और इस क्षेत्र में जो एक तौर से भुखमरी का, बेरोजगारी का, सूखे का कलंक लगा हुआ था, उससे यह क्षेत्र कैसे मुक्त हो, इसके लिए जो ताबड़तोड़ प्रयत्न किए उसका आज हम सब परिणाम फलीभूत होते हुए देख रहे हैं. या प्रदर्शनात शेतीविषयक तंत्रज्ञान, निर्यात, दर्जेदार उत्पादनं आणि इतर विषयांची माहिती देण्यासाठी 40हून अधिक कार्यशाळांचं आयोजन केलं जाणार आहे. तसंच शेतकऱ्यांसाठी बियाणी, खतं, कृषीविषयक उपकरणं, सरकारी विभागातर्फे मिळणारं सहाय्य याचा ॲग्रोव्हिजनमध्ये समावेश असेल. याशिवाय डेअरी आणि मत्स्य व्यवसायांच्या संधी यावरही या प्रदर्शनात शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल. हर साल 3 लाख से ज़्यादा किसान इसमें शरीक होते हैं और 40 से ज़्यादा वर्कशॉप होते हैं. ये पूरे वर्कशॉप में हम किसानों को जो प्रबोधन करते हैं, प्रशिक्षण देते हैं, उसका बहुत अच्छा फ़ायदा होता है. उस फ़ायदे का मुझे भी फ़ायदा हुआ है.
क्योंकि मेरे यहाँ 25 टन एकड़ में गन्ना होता था हर साल। अब मैं तो नहीं, मेरी पत्नी खेती देखती है। इस साल मेरे यहाँ अभी 60 टन पर एकड़ गन्ना हुआ। पर आज एक इसमें यह है कि 60 टन मुझे अगर हुआ है तो भी 3 किसान हैं। एक राजेश भगल, इन्होंने विदर्भ में पहली बार 110 मीट्रिक टन रिकॉर्ड उत्पादन करके 1,75,000 रुपये मुनाफा एकड़ में कमाया और गन्ना इनको हुआ है। दूसरे राजेश मधुकर कवड़े, ये 28 एकड़ गन्ना लगाते हैं और उन्होंने 25 लाख रुपए नेट प्रॉफिट कमाया केवल गन्ने से। वो भी यह है, एक किसान 25 लाख रुपए कमाता है प्रॉफिट में, तो किसान को लखोपति और करोड़पति बनाने का जो हमारा सपना है वो अब धीरे धीरे आगे जा रहा है। प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. प्रेमाचे भन्नाट किस्सेही आपण नेहमीच ऐकत असतो. प्रेम आंधळ असतं असंही म्हटलं जातं. अशाच एका प्रेमाची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही गोष्ट आहे अमरावतीत राहणाऱ्या एका तरुणाची. हा तरुण स्पर्धेत हरला पण प्रेमात मात्र जिंकला. या प्रेम कहाणीतील एक महत्त्वाची बाब म्हणजे या कहाणीचे हिरो आणि हिरोईन दोघेही दृष्टीहीन आहेत, पण त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा डोळसपणा मात्र सर्वांची मनं जिंकून जातो. 2016 मध्ये एक मराठी वाचन स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत तरुणीने एका तरुणाला स्पर्धेत हरवलं होतं. मात्र त्या तरुणानं या तरुणीला प्रेमात जिंकलं. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लग्नगाठही बांधली. विशेष म्हणजे हे प्रेमी युगुल दृष्टीहीन असल्यानं त्यांचा हा डोळस प्रेमविवाह सध्या अमरावती जिल्ह्यात विशेष चर्चेचा ठरला आहे. त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे एसटी सेवा बंद असतानाही ती तरुणी थेट सांगलीहून एकटीच प्रियकराच्या प्रेमापोटी अमरावतीत आली. नुकताच त्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. अमरावतीजवळ असलेल्या माहुली जहागीर या गावातील राहुल बावणे असं प्रियकराचं तर आरती कांबळे असं प्रेयसीचं नाव. गोंदियात 2016 मध्ये दृष्टीहीन संघटनेच्या वतीनं विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यापैकी एक स्पर्धा होती मराठी वाचन स्पर्धा. या स्पर्धेत राहुल आणि आरती दोघांनीही भाग घेतला होता. स्पर्धेत आरतीनं राहुलला हरवलं. त्यानंतर याच कार्यक्रमात आरतीनं जीवलगा दूर राहिले रे घर माझे हे गाणं गायलं. आरतीनं गायलेलं हे गाणं राहुलला खूपच आवडलं. तेव्हापासून दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू फोनवरून त्यांच्यात संभाषण सुरू झालं. मैत्री वाढली आणि मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. आम्ही 6 वर्षानंतर हिने मला स्वतःहूनच कॉल केला आणि मग आमचं बोलणं झालं आहे. बोलणं झाल्यानंतर एकमेकाला आम्ही प्रपोज वगैरे केला आणि फोनवरूनच बोलणं आम्ही इथपर्यंत आलं. आणि आरतीचे घरचे पूर्ण विरोधात होते, याच्या पूर्ण अगेन्स्ट होते. त्या कारण अगेन्स्ट नंतर म्हणजे ह्या गोष्टीची मान्यता कोणालाच नव्हती आमच्या दोघांची. तर आरतीवरती अन्याय पण खूप व्हायचा कुठे कुठे. तर तिला एकतर पर्याय माझ्याकडेच होता आणि माझं प्रेम तिच्यावर खूप होतं, तिचं प्रेम माझ्यावर खूप होतं. म्हणून या प्रेमाच्या खातीर आरती माझ्यापर्यंत आली आणि आमचा आज विवाह आहे. एवढं छान वाटत आहे की आम्ही स्वप्न बघत आहे की काय, हे आम्हाला असं वाटत आहे. हकीकतमध्ये आम्ही असं विचार पण केला नव्हता. आरतीने फक्त एकच वेळेस म्हटलेलं होतं की न्यूज रिपोर्टर वगैरे किंवा आपलं वर्तमानपत्रात वगैरे यायला पाहिजे आपल्या लग्नाचा, असा हिस्टॉरिकल मुवमेंट असला पाहिजे. आणि ते तिचं बोलणं सत्यात उतरून राहिलं असं मला वाटतं. कारण तिने जे बोललं ती केलंच आणि तिने म्हटलंही होतं मला की मी 1 वर्षात तुझ्याकडे येईल म्हणून. तर ती आधीच. दोघांच्या नात्याबाबत त्यांच्या कुटुंबियांना समजलं. मात्र आरतीच्या कुटुंबियांनी विरोध केला. कुटुंबियांनी आरतीचं घराबाहेर पडणंही बंद केलं. एकीकडे कुटुंबियांचा विरोध तर दुसरीकडे राहुलच्या प्रेमाची ओढ. अशा द्विधा अवस्थेत आरती अडकली. मात्र राहुलनं विवाह करण्याची तयारी दर्शवून तिला भावनिक आणि मानसिक आधार दिला. त्यामुळं तिच्या पुढील पेच सुटला. यानंतर तिनं राहुलला भेटण्यासाठी अमरावती येण्याचा निर्णय घेतला आणि ती अमरावतीच्या दिशेनं निघाली. राज्यात एसटी कामगारांनी संप पुकारला होता. एसटी बंद असल्यानं तिची मोठी पंचायत झाली. त्यामुळं ती एका ट्रॅव्हल्समध्ये बसली. इच्छा तिथं मार्ग या उक्तीप्रमाणे त्या गाडीत अमरावतीला येणारा एक प्रवासी तिला भेटला आणि पुढचा प्रवास सुकर झाला. त्याच्या मदतीनं आरती अमरावतीत आली. इथं आल्यावर तिनं राहुलला फोन केला. राहुल आरतीची एवढ्या वर्षानंतर भेट झाली. राहुलच्या कुटुंबियांचा विवाहाला पाठिंबा असल्यानं मंगळवारी दोघांच्याही डोक्यावर अक्षदा पडल्या. त्यामुळं दोघांनीही आनंद व्यक्त केला. मी काय अडे केली, आता मला घरातून बाहेर पडून देत नव्हते म्हणून सांगलीला एक कार्यक्रम होता रविवारी. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आणि माझी एक चुलत बहीण बाहेर पडले आणि ते मला म्हणत होते की दीदी मी तुला एकटे नाही सोडणार. तर मी तुला सांगितलं आमचे एक सर येणार आहेत म्हणलं.
आणि तू जा म्हणलं गाण्याबद्दल बोलायला, असं त्याला पाठवून मी सांगली ते पुण्यापर्यंत एका म्हणजे प्रवाशांच्या मदतीनं आले. आणि कुठंतरी मला असं वाटतं माझ्या देवपाठीशी पुणे ते अमरावतीपर्यंत येणारे एक दादा भेटले, त्यांच्यासोबत मी अमरावतीपर्यंत आले. 3-4 गाड्या बदलत, ट्रेन नव्हत्या, काय नव्हत्या. खूप खुश आहे, म्हणजे मला जे हवं होतं ते मिळालं. आणि मला असं पण वाटत होतं की ही न्यूज म्हणजे आमची पत्रक म्हणजे पेपरात वगैरे यावी असं मला वाटत होतं, आणि ते पण सत्यात उतरलं. त्यामुळं खूप छान वाटतं. हां, नाहीच म्हणजे आमच्या असं खानदानात कोणी केलाच नव्हता प्रेमविवाह, मीच पहिल्यांदा केला, त्यामुळे त्यांना मान्य नव्हतं. आरती दोन्ही डोळ्यांनी दृष्टीहीन असली तरीही ती उत्तम गायिका आहे. राहुल हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करतोय. दोघांनी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. दोघांची ही प्रेमकथा एखाद्या बॉलिवूड पटापेक्षा कमी नाही. बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरुख खान याच्या चित्रपटातील एक डायलॉग या निमित्तानं आपसुकच आठवतो. हारकर भी जीतने वालों को बाजीगर कहते हैं. या डायलॉगप्रमाणे हा प्रियकरही खरंच प्रेमात बाजीगर ठरलाय. अमरावती शहरातील गायत्री संस्कार केंद्रामध्ये गायत्री परिवाराचं कार्यकर्ता संमेलन उत्साहात पार पडलं. या संमेलनात शांतिकुंज हरिद्वार येथील प्रतिकुलपती देव संस्कृती विश्वविद्यालय येथील डॉक्टर चिन्मय पंड्या यांची विशेष उपस्थिती होती. शांतिकुंजचा सध्या सुवर्ण महोत्सव सुरू आहे आणि याच उद्देशानं घराघरामध्ये सद्भावना निर्माण हो, प्रत्येक घरात गायत्री मंत्र पोहोचावा या उद्देशानं अमरावती शहरातील गायत्री संस्कार केंद्राची शाखा अनेक दिवसांपासून शहरात कार्यरत आहे. या संस्कार केंद्रामधून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. कोरोनाच्या काळात संस्कार केंद्र अनेक दिवस बंद असल्या कारणानं गायत्री परिवाराचे सदस्य हे भेटीपासून सुरू होते. मात्र शांतिकुंज हरिद्वार येथील प्रतिकुलपती देव संस्कृती विश्वविद्यालय येथील डॉक्टर चिन्मय पंड्या यांच्या अमरावती आगमनानं गायत्री संस्कार केंद्रामध्ये गुरुवारी सायंकाळी गायत्री परिवाराचे कार्यकर्ता संमेलन आयोजन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर चिन्मय पंड्या यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. हरिद्वार में जो स्वर्ण जयंती उत्सव चालू है उसके निमित्त में भैया का आना हुआ. कोरोना काल में जो हमारे परिजनों से मिलना नहीं हुआ 2 साल से, तो इसलिए भैया का ऐसा था कि हमारे पूरे परिवारों से मिले, और जो परिजन हमसे बिछड़ चुके हैं कोरोना काल में, उन सब परिजनों को हमको सांत्वना देना है और हमारे मिशन को परिवारों को और आपस में अच्छे से जोड़ के हमको रखना है और सबसे मेल मिलाप करना है. यही भैया का हमारा उद्देश्य है. और भैया शांतिकुंज हरिद्वार के जो देव संस्कृति विश्वविद्यालय है उसके प्रतिकुलपति भी हैं और भैया का पूरे विश्व में नाम है. और भैया बहुत अच्छा कार्य कर रहे हैं, पूरे परिजनों को आपस में लेकर चलते हैंगे और बहुत ही अच्छा नेचर है भैया का. और हमारे गायत्री परिवार का जो मिशन है वो भैया के कारण बहुत ज़्यादा आगे बढ़ चुका है और भैया मिशन को बहुत ज़्यादा आगे बढ़ा रहे हैं. और शांतिकुंज का स्वर्ण जयंती वर्ष है और शांतिकुंज परम पूज्य गुरुदेव का पंडित श्री राम शर्मा आचार्य जी का एक अद्भुत प्रतिष्ठान है, जो आज 12 से 15 करोड़ गायत्री परिजनों और 5000 से ज़्यादा प्रज्ञा संस्थानों का आध्यात्मिक ध्रुव केंद्र भी है. और उसकी स्थापना के साथ गुरुदेव का उद्देश्य एक ही था, मनुष्य में देवत्व का उदय, धरती पर स्वर्ग का अवतरण, कि हर मनुष्य के अंदर सन्निहित देवी चेतना का जागरण हो और हर व्यक्ति एक अच्छे उद्देश्य के साथ समाज के नवनिर्माण के लिए संकल्पित हो. आज उसी यात्रा के क्रम में अमरावती के इस पावन केंद्र में आने का सौभाग्य हम लोगों को मिला और यहाँ के गायत्री परिजनों से मिल पाने का सौभाग्य हम लोगों को मिला. जिस तरह के कार्य यहाँ से संपन्न हो रहे हैं उसको देखकर मन में एक नवीन उत्साह की लहर आई. सभी को बहुत सारी शुभकामनाएं. यवतमाळ येथील आर्णी तालुक्यातील कुऱ्हा गावातील 3 वर्षीय चिमुकली गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता आहे. सोमवारपासून बेपत्ता असलेल्या या चिमुकलीचा शोध घेऊनही तिचा थांगपत्ता न लागल्यानं पोलिसांनी आता श्वान पथकाला पाचारण केलं आहे. मानवी चोले असं 3 वर्षीय चिमुकलीचं नाव आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास मानवी चोले ही घराबाहेर खेळत होती. कुणी नसल्याचा फायदा घेत अज्ञातानं चिमुकलीचं अपहरण केलं. आई वडिलांनी आजूबाजूला चौकशी केली असता चिमुकली कुठेच दिसली नाही. वडिलांनी वेळ न घालवता त्वरित पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. बाबा तिच्या शेतातून परत आले, म्हणून म्हटलं हाय का बाई, म्हणलं तुम्ही सांगत नाही म्हणे. पाहायला लागलो बाहेर हाय का म्हणून कुणाच्या घरी खेळत गेल्यात. मग तिथून लय जण सांगे हायच नाही म्हणून इथं खेळत. विचारलं इथं 2-3 हाय का म्हणून मानवी इथं खेळत, तर हो म्हणे हाय खेळत म्हणे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेताच पोलिसांनी संपूर्ण परिसरात चिमुकलीचा शोध घेतला, मात्र ती कुठेच आढळून आली नाही. मानवी सोमवारपासून बेपत्ता झाली असून 4 दिवस होऊनही तिचा थांगपत्ता लागत नाही. यामुळे पोलिसांनी कॅडी नावाच्या विशेष श्वान पथकाला पाचारण केलंय.
कुऱ्हाडुमणी गावात, मंदिरात, शेतशिवारात आणि जंगल परिसरात चिमुकलीचा शोध घेत आहे. मानवी चोले वय 3 वर्षे ही अचानक बेपत्ता झाली. सदरची माहिती पोलीस स्टेशनला येताच त्या गुन्ह्याच्या तपासासाठी आम्ही एक विशेष पोलीस पथक तयार केलेलं आहे, ज्यामध्ये काही पुरुष अंमलदार आणि महिला अंमलदार आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ज्या दिवशीपासून ही मुलगी बेपत्ता झाली त्या दिवशीपासून सलग 3 दिवसापासून आम्ही इथले गावामधील वाडे, त्यानंतर सगळ्या विहिरी, आसपासचा शेतशिवार आणि बाजूला लागलेलं जंगल वन विभागाच्या मदतीनं त्याचं सर्च आम्ही केलेलं आहे. या तपासामध्ये आम्हाला स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि श्वान पथकाची मदत मिळालेली आहे. सदरचा तपास जो आहे तो युद्धपातळीवर चालू आहे. मुलीचा शोध घेण्यासाठी कसोटीचे प्रयत्न चालू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा गुडपिंपरी मार्गावरील पाईपमध्ये एक वाघ अडकला. वनविभागाच्या चमूनं तसंच नागरिकांनी मदत करून वाघाला रेस्क्यू करण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा गोंडपिंपरी मार्गावरील चेक आष्टा येथील रस्त्याच्या खालील पाईपमध्ये वाघ अडकल्यानं एकच खळबळ उडाली. गुरुवारी दुपारच्या सुमारास वाघाच्या डरकाळीचा आवाज नागरिकांना ऐकू आला. नागरिकांनी पाईपमध्ये डोकावून बघितले असता वाघ पाईपमध्ये अडकल्याचं आढळून आलं. नागरिकांनी याबाबत तात्काळ वनविभागाला सूचना दिली. वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. यावेळी वनविभागाच्या पथकानं मोठ्या शिताफीनं वाघाला पाईपच्या बाहेर काढून त्याला पिंजऱ्यात जेरबंद केलं. बकरीची शिकार करण्याच्या नादात वाघ पाईपमध्ये अडकला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.